पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली. आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलं. सगळ्यांचं स्वागत. माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय अतुलजी गाळसेकर उपस्थित आहेत. आमचे मित्र आणि शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोदजी कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीषजी दळवी साहेब, आमच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर आणि सगळीच आमची सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी आपण वार्षिक काही सण किंवा उत्सव जितक्या उत्साहाने किंवा आत्मीयतेने आपण संपन्न करतो, साजरे करतो, तसाच एक कार्यक्रम दरवर्षी जिल्ह्यामध्ये संपन्न केला जातो, साजरा केला जातो आणि तो म्हणजे सन्माननीय राणे साहेबांचा 10 एप्रिलचा वाढदिवस. आणि यावर्षी 10 एप्रिल आता परवा आहे. या पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यामध्ये ज्याने 4 दशकं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव रोशन करण्याचं काम केलं, महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, ते लोकनेते सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांचा 74वा वाढदिवस आपण साजरा करतो. हा वाढदिवस 74वा आहे याचा अर्थ अमृत महोत्सवी वर्षामध्ये ते प्रवेश करत आहे. आणि त्या अनुषंगाने 74व्या वाढदिवसा दिवशी आपण अमृत महोत्सव वर्षात पदार्पण अशा पद्धतीचा एक सोहळा पण त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. आणि येतं वर्षभर म्हणजे 10 एप्रिल 2027ला जो 75वा वाढदिवस असेल, अमृत महोत्सवी वाढदिवस असेल, तिथपर्यंत संपूर्ण जिल्हाभर किंबहुना त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण सगळीच मंडळी मिळून, सर्वपक्षीय मंडळी, साहेबांचे राणेप्रेमी, हितचिंतक आणि या सगळ्या जिल्ह्याच्या किंवा कोकणच्या विकासामध्ये साथ देणारी मंडळी, या सगळ्यांना घेऊन आपण वर्षभर विविध कार्यक्रम आपण राबवणार आहोत. त्यामुळे परवा 10 तारीखला कणकवलीच्या जिल्हा रुग्णालय, जिल्हा उपरुग्णालयाच्या समोरचं आपलं जे पटांगण आहे तिथे भव्य दिव्य असा सोहळा सायंकाळी 6 वाजता आपण आयोजित केलेला आहे. 74वा वाढदिवस आणि मी जसं मगाशी म्हणालो तसं अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण असं त्या सोहळ्याचं स्वरूप आहे. आणि या सोहळ्यासाठी मुद्दाम म्हणून महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, त्याचप्रमाणे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, उदयजी सामंत असतील आणि अनेक मंत्रिमंडळातले, राज्य मंत्रिमंडळातले मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि साहेबांना शुभेच्छा प्रदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक 2-3 विषय आपण अभिनव पद्धतीने घेतलेले आहेत. एक म्हणजे राणेसाहेबांच्या वाढदिवसा दिवशी जी काही सर्वपक्षीय कार्यकर्ता असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील, हितचिंतक असतील, या सगळ्यांना एक आवाहन आम्ही करतोय की साहेबांच्या भेटीसाठी येताना पुष्पगुच्छ किंवा कुठलीही दुसरी भेटवस्तू न आणता साहेबांसाठी एक पुस्तक, किमान एक पुस्तक भेट म्हणून त्यांनी आणावं. त्यासाठी आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे की प्रवेशद्वारावरतीच ते पुस्तक स्वीकारलं जाईल, त्याची नोंद केली जाईल आणि साधारणतः असा हजारो पुस्तकांचा संकलित करण्याचा अभिनव असा उपक्रम जो बहुधा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण करतोय. आणि ही सगळी पुस्तकं ज्यावेळी जमा होतील तेव्हा त्याचं सॉर्टिंग केलं जाईल आणि जिल्ह्यातल्या ग्रंथालयांना ती उपलब्ध करून दिली जातील. म्हणजे अशा अर्थाने की वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वाचक चळवळीला एक वृद्धिंगत करण्याचा एक प्रयत्न सगळ्यांच्या कल्पनेतनं आलेला आहे. आपण तसं निमंत्रण पत्रिका असेल किंवा आवाहन करतोय, पण तुम्ही पत्रकार मित्रांनी यामध्ये थोडं विशेष लक्ष दिलं पाहिजे की या गोष्टीचं थोडं जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल, कारण अभिनव असा एक उपक्रम आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याला जरा एक विशेष प्रसिद्धी द्यावी आणि जेणेकरून हा उपक्रम आहे तो यशस्वी करावा, असा एक त्यातला महत्वाचा विषय आहे. दुसरा त्यातला एक विषय आहे की राणेसाहेबांचा वाढदिवस म्हटलं की
पक्षीय कार्यकर्ते किंवा असं इतक्यापुरता तो मर्यादित नसतो. तर राणेसाहेब संपूर्ण कोकणाचे नेते आहेत, सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे, आदरस्थान आहे. त्यामुळे समाजातली अनेक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. यावर्षी ती मंडळी उपस्थित राहतील, पण आम्ही आमच्या सगळ्या नियोजन जे करताना एक आपण केलंय की त्यांच्यासाठी काही विशेष एक निमंत्रण अशा सगळ्या समाजातल्या मंडळींसाठी जाईल आणि ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील. त्यांच्यासाठी आसनाची एक विशेष व्यवस्था, बैठक व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे. आम्ही तर त्यांना निमंत्रण देऊ, पण तुमच्या माध्यमातून सुद्धा हा थोडासा विषय समाजापर्यंत गेला पाहिजे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने 74 वाढदिवस 2 दिवसावर आहे. 10 तारीख आपल्या जिल्हा उपरुग्णालयाच्या समोरचं पटांगण संध्याकाळी ठीक 6 वाजता. कारण या सगळ्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर मंडळी आहेत, सगळ्यांचे प्रोटोकॉल आहेत. त्यामुळे कार्यक्रम ठीक 6 वाजताच चालू होईल आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर या सगळ्या कार्यक्रमासाठी 2 विशेष सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. एक आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त आणि दुसरं सोनू निगम जे प्रसिद्ध गायक आहेत. हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट हा जो कार्यक्रम आहे तर तो त्यानंतर या सगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर संपन्न होईल. तरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील साहेबांच्या सगळ्या मतदारसंघातील सगळ्याच नागरिकांना माझं एक आव्हान आहे की अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणाचा जो हा सोहळा संपन्न होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, त्या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा असं एक आवाहन आम्ही सगळ्यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वच मान्यवरांच्या वतीने करतोय. मगाशी मी जे म्हटलेलं थोडं वर्षभर उपक्रम, तो आमचं नियोजन असं आहे की प्रत्येक महिन्याची 10 तारीख असेल त्या 10 तारीखला थोडंसं मागे पुढे काय असेल तर, पण त्या दरम्यान एक उपक्रम या संपूर्ण मतदारसंघामध्ये सामाजिक पद्धतीचा होईल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.